जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पेपर अगदी जवळ आलेला आहे। 14 मार्च रोजी लेखी परीक्षा आहे, पण त्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने मी गणिताचे जे तुम्हाला आजपर्यंत वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत त्याची एक PYQ सिरीज घेत आहे आणि ती तुम्ही लक्ष देऊन बघा मित्रांनो। ज्यांना सोल्युशन जमतंय त्यांच्यासाठी चांगलंच, पण ज्याला सोल्युशन जमलं नाही त्यांनी काय करा, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एका ते बेल आयकॉन राहते, त्या बेल आयकॉनवर क्लिक करा। इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय आहे, चौकटी कंसात 50 अधिक चौकटी कंसात -7 -19 भागिले चौकटी कंसात -38 बरोबर 7 चा m वा घात, तर m बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, या चौकटीमध्ये कुठली संख्या असो, प्लस मध्ये असो मायनस मध्ये असो, चौकटीच्या बाहेर काढले की ती कशी होणार? प्लस मध्येच होणार। मग बघा, ही -50 चौकटीच्या बाहेर निघाली 50 -7 ही काय होणार? 7। हे मायनसचं चिन्ह चौकटीच्या बाहेरचं जशास तसं, हे 19 जशास तसं, हे -38 बाहेर काढलं काय होणार? 38 बरोबर 7 चा m वा घात। 50 अधिक 7 57 मधून 19 गेले, काय राहिले? 38 भागिले 38 बरोबर 7 चा m वा घात। मग हे 38 एक 38 7 चा m वा घात बरोबर 1। मग तुम्हाला वाटेल की 7 चा m वा घात बरोबर 1 असेल, म्हणून ऑप्शन क्रमांक ए आपलं बरोबर आलं। मग आपण इथं काय होतो? गुळीगत धोका खातो, एक उत्तर करून येतो आणि मग ते उत्तर आपलं काय होतं? चुकतं। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 7 च्या m वा घातची किंमत नाही तर m ची किंमत विचारली आहे। मग कुठल्या संख्येचा शून्यवा, कुठल्या संख्येचा कितवा घात हा 1 येतो? तर कुठल्याही संख्येचा शून्यवा घात याचं उत्तर 1 होतं। मग इथं बघा, m च्या जागी काय वापरावं लागला? शून्य वापरावा लागला। जगातील शून्य सोडून कुठल्याही संख्येचा शून्यवा घात केला तर उत्तर हे नेहमी 1च येतं। विद्यार्थी मित्रांनो, 7 चा शून्यवा घात बरोबर 1 येतं, म्हणून m ची किंमत काय? तर m ची किंमत काय येणार हो? 0 येणार। ऑप्शन नंबर बी 0। दुसरा क्वेश्चन बघा, 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग डॉट 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 20 चा वर्ग। अशा प्रश्नामध्ये काय करायचं? हे शेवटचं पद बघायचं 20 गुणिले त्याच्या पुढचं पद 21 गुणिले या दोन्हीची बेरीज काय करायची? 41 आणि भागिले फक्त 6 करायचे। लक्षात ठेवायचं, आपण कुठल्याही सूत्रामध्ये भागिले 2 करतो, पटकून इथं भागिले 2 केलं की उत्तर चुकतं। लक्षात ठेवायचं, या वर्गाच्या क्वेश्चन मध्ये भागिले 6च करायचं। मग बघा, 7 त्रिक 21 सॉरी 3 7 21 आणि 3 दोन्ही 6 2 न 20 ला 10 चा भाग गेला, 10 7 70 गुणिले 41 काय? 0 जशास तसा, 7 1 7 आणि 7 चोक 28 काय येईल उत्तर तुमचं? ऑप्शन नंबर डी 2870। तिसरा क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, काय? 1 च्या छेदात 5 गुणिले 6 आहे, अधिक 1 च्या छेदात 6 गुणिले 7 आहे, अधिक 1 च्या छेदात 7 गुणिले 8 आहे आणि या मालिकेतील पहिल्या 20 पदांची बेरीज किती म्हणले? बघा, जर इथं 1 पासून सुरुवात असेल, 1 च्या छेदात 1 गुणिले 2 अधिक 1 च्या छेदात 2 गुणिले 3 अशी जर सुरुवात असेल तर 20वं पद काय आलं असतो? 1 छेदात 20 गुणिले 21 हे 20वं पद आलं असतं। मग तुम्हाला काय विचारले? सॉरी 19 गुणिले 20 आला असतं 20वं पद। मग तुम्हाला पहिल्या 20 पदाची बेरीज पण सुरुवात कुठून झाली? 5 पासून। मग पहिले 5 पद सुटले तर पुढे 5 पद वाढवा, म्हणजे या गणिताचं शेवटचं पद म्हणजे 20वं पद काय येईल? बघा, 1 च्या छेदात 5 गुणिले 6 अधिक 1 च्या छेदात 6 गुणिले 7 डॉट 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 याचं 20वं पद काय येईल? 1 च्या छेदात 24 गुणिले 25। पाठीमागचे 5 नाहीत म्हणून मी काय केले? पुढचे 5 वाढले, म्हणून काय झाले? म्हणजे 20 पद पूर्ण झाले। आता यांची बेरीज करायची आहे। अशा उदाहरणातील कुठल्याही बघा, अशा क्वेश्चन मधील कुठल्याही क्वेश्चनचं आन्सर काढायचं असलं, शेवटचं पद 25 वजा याच्या छेदातलं पहिलं पद 5 करायचं आणि त्याच्या छेदात 25 गुणिले 5 करायचं। 25 वजा 5 काय येतं? 20 येतंय आणि 25 गुणिले 5 काय येतं? 125 येतं। मग बघा विद्यार्थी मित्रांनो, 20 5 चोक 20 आणि 5 दोन्ही 10 आणि 5 5 25 जर दशांश मध्ये काढायचं म्हणलं तर 0 इथं 0 द्या, 25 1 25 उरले किती? 15 उरले, 0 द्या 150 होतात आणि 15 सक्क सॉरी 25 सक्क 150 0.16 हे आन्सर येतं। हे झाले आपले 3 क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो। आता बघा, चौथा क्वेश्चन काय आहे आपल्याला, मी तुम्हाला इन्स्टाला टाकले होते बघा। जे विद्यार्थी मला इन्स्टाला फॉलो आहेत त्यांना माहिती असेल की हे 10 क्वेश्चन मी इन्स्टाला त्यांना सोडवायला टाकले होते
आणि त्याचं काय करायचं हो, इथं युट्यूबला सोल्युशन पाहायचंय. मग युट्यूबला सोल्युशन पाहायचंय तर हे 3 क्वेश्चन झाले. 4था क्वेश्चन कोणता होता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे 243 चा n छेदात 5वा घात गुणिले 3 चा 2n अधिक 1 भागिले 9 चा n-वा घात गुणिले 3 चा n-1 वा घात बरोबर किती असं विचारलंय. आणि असं उदाहरण दिसलं की काय होतंय, डोकं गरगरा फिरतंय. विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही, फक्त उदाहरण दिसलं कुठल्या चॅप्टर मधला आहे, घातांक चॅप्टर मधला आहे. म्हणून घातांकाचे सर्व नियम आठवले पाहिजेत, आपला अभ्यास त्या पद्धतीचा पाहिजे. आणि अभ्यास असेल तरच स्पर्धा परीक्षा आपण करावी, अन्यथा स्पर्धा परीक्षेमध्ये इतकी स्पर्धा झालेली आहे की इथं 90+ हजारो जण आहेत. बघा इकडं 243 चा n छेदात 5वा घात गुणिले 3 चा 2n अधिक 1 वा घात 9 चा n-वा घात गुणिले 3 चा n-1 वा घात. बघा सगळ्यात लहान पद 3 आहे, मग 3 आहे ते हात सुद्धा 3 चा वर्ग आहे 9. मग 3 चा वर्ग 9 तर 3 चा बघा 3 चा वर्ग 9 आहे तर 3 चा घन 27. मग 27 3 चा घन तर 3 चा चौथा घात काय हो 81 आहे. मग 3 चा चौथा घात 81 आहे तर 3 चा 5वा घात काय येईल हो, 3 चा 5वा घात येईल 243. आणि इथं बघा 243 आहे. मग विद्यार्थी मित्रांनो मी या 243 ला काय करतो, 3 चा 5वा घात लिहितो आणि हा n अधिक 5 घात जशास तसा लिहितो गुणिले 3 चा 2n अधिक 1 वा घात. या 9 ला मी काय करतो 3 चा वर्ग लिहितो आणि ह्याचा n-वा घात जशास तसं लिहितो गुणिले 3 चा n-1 वा घात. आता पहा विद्यार्थी मित्रांनो काय करायचंय, हे घाताचा घात आहे आणि घातांकाच्या नियमामध्ये काय म्हणताय, जर याचा m-वा घात असेल आणि त्याचा जर n-वा घात असा असेल म्हणजे घाताचा घात असेल तर त्या दोन्हीचा काय होतो, तर त्या दोन्हीचा गुणाकार होतो. म्हणजे a चा m गुणिले n-वा घात होतो. मग इथं तसंच करणार मी, बरोबर 3 चा हे गुणाकार केला 5 गुणिले n छेदात 5 बरोबर गुणिले याचं 3 चा 2n अधिक 1 वा घात जशास तसं भागिले 3 चा 2n-वा घात गुणाकार केला गुणिले 3 चा n-1 वा घात. हे 5 5 कटलं बघा, उरलं काय 3 चा n-वा घात गुणिले 3 चा 2n अधिक 1 भागिले 3 चा 2n-वा घात गुणिले 3 चा n-1 वा घात. आता बघा पाया सर्वांचा समान आहे आणि काय हो गुणाकार. जर घातांकाच्या नियमामध्ये a चा m-वा घात गुणिले a चा n-वा घात असं जर असेल, जर पाया समान असेल आणि गुणाकार करायचा असेल तर त्या घातांकाची काय होते हो बेरीज होते. पाया समान एकच पाया घ्या आणि घातांकाची बेरीज करा. मग मी काय करतो, पाया समान 3 जशास तसा ठेवतो, घातांकाची काय करतो बेरीज करतो. n अधिक 2n अधिक 1 भागिले 3 हा 2n अधिक n-1 n-1. बघा विद्यार्थी मित्रांनो आता पुढे काय तर n अधिक 2n अधिक 1 आहे, हे 1n आणि हे 1n काय झालं 3 चा 3n अधिक 1 हे 2 आणि हा 1 3n झालं भागिले 3 चा हे 2n अधिक हे n काय झालं 3n वजा हे 1 जशास तसं. आता मी हे वरी घेतो बघा. आता बघा 3 3 पाया समान आहे, परत इथं गुणाकाराचा नियम होता, आता हा भागाकाराचा नियम बघा. घातांकामध्ये भागाकारामध्ये जर पाया समान असेल तर काय होते घातांकाची वजाबाकी होते. म्हणजे a चा m-वा घात भागिले a चा n-वा घात असेल तर पाया समान एकच घ्या आणि घातांकाची काय करा वजाबाकी करा a चा m-1 वा घात. मग मी इथं तसंच करतो, या पाया एकच घेतला 3. आता या घातांकाची काय करतो वजाबाकी 3n अधिक 1 वजा काय हो 3n वजा 1 3n वजा 1. आता बघा विद्यार्थी मित्रांनो 3 हे 3n अधिक 1 हे वजाने या कंसाला गुणलं वजा 3n आणि वजा वजा काय होणार अधिक 1. मग 3 हे प्लस 3n मायनस 3n कटलं 1 आणि 1 काय होणार 2 3 चा वर्ग काय येतो 9. मग 9 म्हणल्यावर तुम्हाला मी ऑप्शन दिले होते बघा. काय होतं ऑप्शन नंबर ए होतं बघा. ऑप्शन नंबर ए होतं 3, ऑप्शन नंबर बी होतं 12, ऑप्शन नंबर सी होतं 27 आणि ऑप्शन नंबर डी होतं 9. तर उत्तर काय तुमचं ऑप्शन नंबर डी 9. त्याच्यानंतर आता कुठला प्रश्न बघा 5वा प्रश्न.
पाचवा प्रश्न काय होता, दोन संख्यांचा लसावी. बघा, दोन संख्यांचा लसावी 780 असून मसावी 52 आहे, तर त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या कोणती? बघा, दोन संख्यांचा लसावी काय करायचं, या लसावीला मसावीनं भागायचं, मग तुम्हाला काय भेटतो, असामायिक अवयवांचा गुणाकार भेटतो. आणि असामायिक अवयवांची दोन फोड केली की लहान अवयव व मोठा अवयव भेटतो. आणि लहान अवयवाला जर मसावीनं भागलं तर तुमची पहिली संख्या भेटते. मोठ्या अवयवाला जर मसावीनं गुणलं, सॉरी दोन्हीलाही मसावीनं गुणलं तर काय येणार, तुमची इथं लहान संख्या येणार आणि इथं येणार तुमची मोठी संख्या येणार. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय काढायचंय, मोठी संख्या काढायची आहे. काय करा, या 780 ला 52 भागा, 13 78, 13 चौक 52, 15 चौक 60, असामायिक अवयवांचा गुणाकार 15 आला. 15 ची फोड करा, 3 5 15. मग काय हो, याला मसावीने 3 आणि 5 ला दोन्हीलाही मसावीने 52 गुणा. हा तुमचा लहान आहे तो हा लहान अवयव येणार, हा मोठा आहे तो मोठा अवयव येणार. तुम्हाला काढायचंय मोठा अवयव. 5 दोन्ही 10 0 हाचा 1, 5 5 25 आणि 1 26. काय येईल, 260 उत्तर येईल तुमचं. ऑप्शन नंबर ए दिला होता तुम्हाला, ए 156, बी दिलं होतं 260, सी दिलं होतं 280 आणि डी दिलं होतं 360. तुमचं काय येईल, ऑप्शन नंबर 2 बी हे आन्सर येईल. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, कितवा प्रश्न, 6वा प्रश्न. हा प्रश्न 100% खूप वेळेस रिटर्न झालेला आहे. हा प्रश्न काय, रामला, बघा, रामला श्यामपेक्षा 20% पगार कमी आहे, तर श्यामला रामपेक्षा किती टक्के पगार जास्त आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा, रामला श्यामपेक्षा 20% पगार कमी आहे, तर श्यामला रामपेक्षा किती टक्के पगार जास्त? जर असं म्हणलं जास्त म्हणलं तर लगेच 100 गुणिले टक्के दिले 20, छेदात काय करायचं 100 वजा 20. इथं जर कमी दिलं तर इथं वजाच्या जागी फक्त चिन्ह काय करायचं, बदलायचं, प्लस करायचं. मग काय हो, 100 गुणिले 20 काय, इथं मी तसंच लिहितो 100 गुणिले 20 आणि हे 100 वजा 20 किती हो, 80. हा 0 0 कटला, 2 चौक 8, 4 ने 100 ला 25 चा भाग, म्हणजे किती टक्के पगार जास्त भेटल? श्यामला रामपेक्षा 25% पगार काय करल, जास्त भेटल. ऑप्शन नंबर किती आहे बघा, 25%, सी. ऑप्शन नंबर सी 25% जास्त भेटल. त्याच्यानंतर बघा तुम्हाला प्रश्न दिलेला होता 7वा. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. 30 लिटर मिश्रणात, खूप जणांना जमत नाही, हा 90% लोक चुकतात. 30 लिटर मिश्रणात 60% अल्कोहोल आहे, तर 20% अल्कोहोल साठी मिश्रणात किती लिटर पाणी टाकले पाहिजे? ऑप्शन नंबर 1 आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए आहे 30 लिटर, ऑप्शन नंबर बी आहे 40 लिटर, सी आहे 50 लिटर आणि डी आहे 60 लिटर. बघा काय म्हणलंय आपल्याला, आधी क्वेश्चन समजून घ्या. 30 लिटर मिश्रणात 60% अल्कोहोल आहे, तर 20% अल्कोहोल साठी मिश्रणात किती लिटर पाणी टाकलं पाहिजे? मूळ किती आहे पहिल्यांदा, 30 लिटर मिश्रण आहे. 30 लिटर मध्ये किती टक्के अल्कोहोल आहे? 60% अल्कोहोल आहे.
तर 20% अल्कोहोलसाठी या 30 लिटर मध्ये अजून किती लिटर पाणी टाकायचे माहित नाही, x लिटर पाणी टाकायचंय. मग किती टक्के झालं पाहिजे त्या मिश्रणात अल्कोहोल? 20%. मांडणी केली, 0 0 0 0 कटला, सायंत्रिक किती हो? 18. 30 अधिक x, 20 एक 20, 20 पाचा 100, म्हणजे हे काय आलं? छेदामध्ये 5 आलं. हा छेदातला 5 इकडे काय होणार? भागाकारातला गुणाकारात येणार. हे 30 अधिक x जशाच तसं 18 पंचे 90 बरोबर 30 अधिक x 90, हे प्लस 30 इकडे येणार, काय होणार हो? -30 होणार. 90 मधून 30 गेले, किती लिटर हो? 60 लिटर पाणी टाकावं लागेल. किती लिटर पाणी टाकलं पाहिजे? 60 लिटर. ऑप्शन नंबर डी म्हणजे ऑप्शन क्रमांक काय हो? 4, 60 लिटर पाणी टाकावं लागेल. त्याच्यानंतर बघा किती नंबरचा क्वेश्चन आता तुमचा? 8 नंबरचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो. खूप आणि खूप महत्वाचा क्वेश्चन आहे हा. कोणता क्वेश्चन बघा? एका गावाची सध्याची लोकसंख्या 1,21,000 आहे. 1,21,000 आहे. दरवर्षी ती 10% वाढते. तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती? क्वेश्चन वाचताना लक्षपूर्वक वाचायचा. काय म्हणाले? एका गावाची लोकसंख्या, सध्याची लोकसंख्या 1,21,000 आहे. दरवर्षी ती 10% वाढते. तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती? तुम्ही काय करता? पटकून 1,21,000 घेता. 10% वाढली म्हणजे 100 आला, 10 वाढली म्हणजे 110. किती दा वाढाली? दरवर्षी ती 10% वाढते. तर 2 वर्षांनी म्हणले. असं करता तुम्ही आणि हे 2 शून्य काढता, हे 2 शून्य काढता, हे 2 शून्य, हे 2 शून्य काढता. मग हे 121, 1 शून्य वाढते, हे 121. मग 121 चा वर्ग, हे शून्य जशाच तसं ठेवता आणि 121 चा वर्ग करता, 1 चा वर्ग 1, असं 121 गुणिले 121 करून वर्ग करता आणि तुमचं काय हो? ऑप्शन नंबर ए आहे 1,46,410. ऑप्शन नंबर बी आहे 1 लाख. ऑप्शन नंबर सी आहे 1,50,000 आणि ऑप्शन नंबर डी आहे यापैकी नाही. मग तुम्ही काय करता? याचं आन्सर काढता. याचा आन्सर किती येते? 1,46,410 येते आणि ऑप्शन नंबर 1 क्लिक करता आणि तुमचं उत्तर इथं चुकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, का चुकतं याचं कारण बघा. तुम्ही हे वाचलं नसतंय. 2 वर्षापूर्वी म्हणले. बघा 2 वर्षापूर्वी इथं काय म्हणले? एका गावाची सध्याची लोकसंख्या इथं मी लिहितो सध्याची लोकसंख्या किती आहे हो? 1,21,000 आहे. पण 2 वर्षापूर्वी म्हणलंय त्याने. इथं बघा 2 वर्षापूर्वी मी लिहिलं इथं 2 वर्षापूर्वी माहित नाही एक्स घेतले, पण वाढलाय किती ना? 2 वर्ष 10% वाढलाय म्हणजे 100वर 10 वाढले, 100वर 10 वाढले. आता कॅल्क्युलेशन करा, मग तुमचं उत्तर येते. हे 0 हे 0 हे 2 शून्य कटले, मग काय हो? एक्स बरोबर गुणिले 11 11 121 किंवा 11 गुणिले 11 ठेवा. हे 121 पुढे 3 शून्य, हे भागाकारातले 100 इकडे कुठे गेले? गुणाकारात गेले. एक्स बरोबर हे 121 3 शून्य गुणिले 100, हे 11 गुणिले 11 गुणाकारातले इकडे कुठे येतील? भागाकारात. तुम्ही 11 गुणिले 11 121 करू शकता. हे 121 कटलं, उरलं काय हो? एक्स बरोबर 1 वर 1 2 3 4 5 शून्य, 1 2 3 4 5 शून्य, म्हणजे काय होती हो? 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या 1 लाख होती. ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतर तुमचं 9वं उदाहरण कोणतं होतं बघा? 1200 रुपयाची 12.5% दराने. 1 मिनिट बघा काय होतं? 1200 रुपयाची 12.5% दराने 12.5% दराने किती वर्षाने
सरळ व्याजाची दाम दुप्पट होईल. ऑप्शन नंबर ए होतं 5 वर्ष, ऑप्शन नंबर बी होतं 6 वर्ष, ऑप्शन नंबर सी होतं 7 वर्ष आणि ऑप्शन नंबर डी होतं 8 वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, दाम दुप्पट होणे म्हणजे काय हे आधी समजलं पाहिजे. दाम दुप्पट होणे म्हणजे मुदलाच्या दुप्पट व्याज होणे. बघा, दाम दुप्पट होणे म्हणजे मुदलाच्या दुप्पट काय होणे, व्याज होणे, इतकं लक्षात आलं पाहिजे. किंवा पट्टीवरील जर उदाहरण असेल तर लक्षात ठेवायचं, हे सूत्र वापरायचं 100 कंसात पट वजा 1 भागिले मुदत, पट वजा 1 भागिले मुदत, पट वजा 1 भागिले मुदत. मग काय हो, 100 कंसात किती पट दिले, दुप्पट. 2 वजा 1 छेदात काय हो, मुदत किती दिले, 12.5. मग 2 वजा 1 काय येतं, 1. 100 1 100, हे 12.5, हे दशांश चिन्ह काढून टाकायचं, वरी 1 शून्य वाढवायचा. मग काय हो, 25 चोक 100, 25 5 सव्वाशे आणि 5 8 40. काय आन्सर येईल तुमचं, 8 वर्ष. हे जर तुम्हाला समजलं नसेल तर दुसरी एक स्टेप बघा आपली. काय हो आपली स्टेप, सरळ व्याजाचं सूत्र. सरळ व्याजाचं सूत्र म गुणिले द गुणिले काय हो, क छेदात 100. बरोबर, हे कशा सूत्र आहे, सरळ व्याज. काय म्हणले, दाम दुप्पट होईल म्हणजे मुदलाच्या दुप्पट. मुद्दल 1200 आहे तर तुमचं सरळ व्याज किती हो, मुदलाच्या दुप्पट रास होणे म्हणजे तुमचं व्याज सुद्धा 1200 रुपये होणे. म्हणजे व्याज 1200 रुपये, मुद्दल 1200 रुपये, रास किती होणे, 2400. दाम दुप्पट होणे म्हणजे मुदलाच्या दुप्पट काय होणे, रास होणे, किंवा मुदला एवढंच व्याज होणे म्हणजे तुमचं व्याज सुद्धा 1200 रुपये होणे. मुद्दल तुमची 1200, दर दिलाय तुम्हाला, दर काय दिलाय तुम्हाला, 12.5% गुणिले तुम्हाला मुदत काढायची आहे म्हणजे क तुम्हाला काढायचंय, छेदामध्ये काय हो 100. हे 1200, हे गुणाकारातले 100 इकडे कुठं आले, म्हणजे खालचे भागाकारातले 100 वरील गुणाकारात गेले. हे 1200 आणि हे 12.5 वरचे काय आले, खाली आले क. हे 2 कटलं, इथं काय हो, हे 100 आहे, हा दशांश चिन्ह काढून टाका, वरी काय करा 1 शून्य वाढवा, 125 छेदात 1000 म्हणजे किती येते हो तुमचं, 8 वर्ष. क म्हणजे मुदत येते तुमची 8 वर्ष. आता याच्यानंतरचं आणि शेवटचं उदाहरण बघा विद्यार्थी मित्रांनो. काय असेल शेवटचं उदाहरण तुमचं, तर शेवटचं उदाहरण होतं बघा तुमचं 10 मजूर. एकदम सोपं उदाहरण आहे. 10 मजूर रोज 6 तास काम करून, रोज 6 तास काम करून एक काम 6 तास काम करून एक काम 12 दिवसात, एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, 12 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 20 मजूर रोज 9 तास, रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील. काय होतं याचं, ऑप्शन नंबर 1 होतं 4 दिवस, 2 होतं 5 दिवस, 3 होतं 6 दिवस आणि डी होतं 7 दिवस. काहीच करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात करतात. कोणतं काम हो, एक काम 12 दिवसात करतात, एक काम 12 दिवसात करतात. पुन्हा काय म्हणलंय, तर तेच काम 20 मजूर 9 तास काम करून किती दिवसात काम करतील माहित नाही, दिवसात किती दिवसात काम करतील माहित नाही, पण काम कोणतं आहे तेच आहे. नेहमी अशा उदाहरणामध्ये काम जर आलं काम, तर काम छेदात ठेवायचं आणि बाकी सगळं काय असेल ते वरी ठेवायचं आणि त्यांचा गुणाकार करायचा. मग बघा 10 गुणिले 6 गुणिले 12, हे 20 गुणिले 9 वर्ष इकडे खाली आणलं, बरोबर काय झालं, दिवस. हे दिवस तिकडे राहिलं. मग बघा काय, हे 10 दोन्ही 20, हे 2 त्रिक 6, हे 3 त्रिक 9 आणि हे 3 चौक 12. काय उत्तर येणार तुमचं, 4 दिवसात ते काम संपवतील. ऑप्शन क्रमांक 1. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला काय करा विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब करा. आणि लेखी अगदी जवळ येत आहे त्यामुळं होईल तितकं संधीचं सोनं करून घ्या आणि कंटिन्यू मध्ये अभ्यास
पूर्ण चालू राहू द्या. जर कुठलं तुम्हाला क्वेश्चन समजत नसेल तर मला इन्स्टाला मेसेज करा किंवा व्हॉट्सअपला टाका, त्याचं सोल्युशन तुम्हाला 100% मिळेल. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबू.